नमस्कार, मी तृप्ती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवलेली आहे लापशी, गव्हाची लापशी बनवलेली आहे। इथे मी दलिया घेतलेला आहे गव्हाचा, बारीक गहू भरड केलेले मिळतात बाजारात, ते घेतलेले आहे। गूळ पावडर माझ्याकडे शिल्लक होती म्हणून मी ती वापरलेली आहे आणि साजूक तूप वापरलेले इथे आहे। मी आमच्या इथे असेच एकदा स्वामींचा महाप्रसाद होता, नवीन मठ बांधल्यामुळे त्यावेळेस मी तिथे पहिल्यांदा लापशी खाल्ली होती। ती लापशी मला इतकी आवडली होती, तेव्हापासून माझे सगळ्यात आवडीचा गोडाचा पदार्थ म्हटलं तर लापशी। चला तर मग ती कशी करायची ते बघूयात आपण। पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये मी लापशीची भरड घातलेली आहे, म्हणजे गव्हाची भरड घातलेली आहे आणि त्यात आपण 2 चमचे तूप, साजूक तूप घालून घेणार आहोत। मी आधी थोडंसं भाजून घेत आहे ते, त्यानंतर मी याच्यामध्ये 2 चमचे मी साजूक तूप ॲड करत आहे आणि ते छान परतून घेत आहे। ते आपण छान असं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। रवा आपला पूर्णपणे लालसर करायचा आहे, थोडासा आपण छान भाजून घ्यायचा आहे, खाली लागून द्यायचा नाही आपण रवा। छान मी आता परतून घेत आहे रवा। त्यानंतर यामध्ये मी टाकण्यासाठी कोमट पाणी एका बाजूला केलेलं आहे। तुम्ही बघू शकता रव्याचा कलर आपला थोडासा चेंज झालेला आहे। अशा प्रकारे आपण मंद आचेवर भाजला तर खूप छान। अशा प्रकारे मी आता हा रवा भाजून घेतलेला आहे आणि यामध्ये टाकण्याकरिता मी कोमट पाणी एका बाजूला ठेवलेलं आहे करण्याकरिता, आणि यात मी आता ते पाणीही टाकणार आहे आणि 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवणार आहे। बघू शकता मी इथे 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे दलिया शिजण्याकरिता। छान हलवून घेत आहे मी। छान हलवून झाल्यावरती मी 2 ते 3 मिनिटं असंच झाकण लावून ठेवून देणार आहे आणि एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण चिरलेला गूळ, तुम्ही किसलेला गूळही घालू शकता, चिरूनही घालू शकता, किंवा गूळ फोडून जरी आपण वरतून टाकला ना तरीही चालेल, पण माझ्याकडे गूळ पावडर शिल्लक होती त्यामुळे मी याच्यामध्ये गुळाची पावडर वापरत आहे। कारण पावसाळ्याच्या दिवसात पावडरला ह्या थोडंसं दमटपणा आल्यामुळे पाणी सुटत होतं, म्हणून मी ही गूळ पावडर इथे वापरलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जसं हवं त्यानुसार तुम्ही कमी गोड किंवा जास्त गोड, तुम्हाला जसे हवे असेल तसं तुम्ही गूळ त्यामध्ये वापरू शकता। मला लापशी ही गोड आवडते त्यामुळे मी इथे गूळ जास्त वापरलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता। मी ते झाकण लावून ठेवलेलं आहे। झाकण लावून आपली लापशी शिजते आहे तोपर्यंत मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत। मी इथे तूप काढण्याकरिता ठेवलेलं आहे, साई होती माझ्याकडे ती, त्याचं मी तूप काढून घेत आहे आणि हे काजू बदाम घेतलेले आहेत। काजू बदामाचे मी काजूचे असे 2च तुकडे केलेले आहेत आणि बदामाचे मी मोठे तुकडे केलेले आहे। अशी मस्त अशी लापशी साजूक तुपातली तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही करून बघा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।